शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय 30 जून 2026 पर्यंत घेणार। सह्याद्रीवरील बैठकीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा। कडूंच्या शिष्टमंडळाची निर्णयाला सहमती। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना। बच्चू कडूंसोबत चर्चा सुरू असतानाच सरकारचा निर्णय। प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखालील समिती एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात अहवाल देणार। बच्चू कडू, राजू शेट्टी, जानकरांसह 2,500 आंदोलकांवर गुन्हा दाखल। आंदोलनादरम्यान नागरिकांची गैरसोय झाल्याचा ठपका। पवईमध्ये 17 मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्याचा एन्काउंटरमध्ये मृत्यू। एपीआय अमोल वाघमारेंकडून एन्काउंटर। मुलांना वाचवताना पोलिसांनी चालवलेली गोळी छातीत लागल्यानं मृत्यू। तपास गुन्हे शाखेकडे वर्ग। मुंबईच्या पवईमध्ये ओलीस ठेवलेल्या 17 मुलांसह 2 नागरिकांची पोलिसांकडून सुटका। डांबून ठेवणाऱ्या रोहित आर्यानं दिली होती मुलांना जाळून मारण्याची धमकी। आरोपीकडून एअरगन आणि केमिकल जप्त। भीमा कोरेगाव प्रकरणात उद्धव ठाकरेंना कारणे दाखवा नोटीस। प्रकरणाची संबंधित कागदपत्र सादर करण्यासंदर्भात दाखल अर्जावर प्रतिसाद न दिल्याचा ठपका। सुनील तटकरेंनी नेहमीच आम्हाला फसवलं, विधानसभेत पाडण्याचा प्रयत्न केला। येत्या निवडणुकीमध्ये प्रत्येक मुद्द्याचा हिशोब चुकता करणार। महेंद्र दळवींचा इशारा। राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या शहराध्यक्ष बैठकीला भाजपचा कार्यकर्ता पाठवल्याचा आरोप। तर तो कार्यकर्ता राष्ट्रवादीचाच असल्याचं शहराध्यक्षांकडून स्पष्टीकरण। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक बोलावली होती। गौतम अदाणींनी घेतली शरद पवारांची भेट। पवारांचं निवासस्थान असलेल्या सिल्वर ओकवर शरद पवार आणि गौतम अदाणी दोघांमध्ये ही भेट। भेटीचं कारण अद्यापही अस्पष्ट। फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये दोन्ही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी। डॉक्टर महिलेच्या आत्महत्या प्रकरणात प्रशांत बनकर आणि गोपाळ बदने अटकेत।